स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक 96 आणि त्याचं विवरण. अभंग असा आहे. प्रेमभाव हेलावला गुरुपद्म देखण्याला. देखणे ते कैसे घडे द्रष्ट्या दृश्य जैसे जोडे. जोडे अद्वया स्वानंद स्वामी बाळा पूर्णानंद. पूर्णानंद शब्दातीत जेव्हा भेटे आत्मतृप्त. आत्मतृप्त स्वामी राय पूर्वपुण्ये भेटी होय. होय सोहम बोध जासी सर्व काही प्राप्त त्यासी. त्यासी मोहिना भाग्यश्री कांतावरी पै मोक्षश्री. श्री स्वामी स्वरूपानंद मुद्रांकित अमलानंद. याचा भावार्थ असा. गुरुचरण पाहण्यासाठी अंतःकरणात प्रेमभावाची लाट उसळून आली. हे गुरुपद्म पाहणं आता कसं असेल तर द्रष्ट्याला दृश्य जसं ऐक्यरूपच दिसतं तसं असेल. अद्वयानंद स्वानंदाला भेटेल. स्वामींना आणि मला दोघांना पूर्णानंद प्राप्त होईल. पूर्णानंद कसा असतो? तो शब्दातीत असतो. पण जेव्हा आत्मतृप्त महात्मा आत्मतृप्तास भेटतो तेव्हा तो प्रकटतो. माझ्या पूर्वपुण्याईनं अशी स्वामींची भेट झाली. ज्याला सोहमबोध खऱ्या अर्थानं प्राप्त होतो त्याला सर्व काही प्राप्त होतं. तो प्रपंचातील भाग्यश्रीला भुलत नाही. त्याला मोक्षश्री आपणहून वरते. अशा थोर श्री स्वामी स्वरूपानंद यांनी मला अमलानंद ही आता मुद्रा दिली. मी धन्य धन्य झालो. या अभंगावरचं चिंतन असं. मामांचं राहणं वागणं बोलणं चिंतन या साऱ्यांचा बारकाईनं अभ्यास केल्यास हे लक्षात येतं की ते हळुवार अंतःकरणाचे शुद्ध स्वरूपाचे भक्तराज होते. सद्गुरू संदर्भात अनिवार्य प्रेम त्यांच्या अंतःकरणात ओसंडून वाहत होतं. अद्वैत तत्त्वज्ञान त्यांनी पूर्णपणे पचवलं होतं. तरीही गुरुभक्तीच त्यांना अधिक प्रिय वाटत होती. हा प्रेमानुबंध अमृत स्वरूपासारखा होता. स्वामी स्वरूपानंद आणि मामा देहानं भिन्न होते पण अंतरंगी एकच झाले होते. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति या मुंडक उपनिषदातील तत्वाप्रमाणे ते ब्रह्मरूपच गुरुरूपच होऊन राहिले होते. सद्गुरूंची आठवण येताच त्यांच्या अंतर्यामी प्रेमभावाचे आनंद कल्लोळ उठत असत. ही गुरुभेट परब्रह्मानं परब्रह्मालाच भेटावं अशी असे. अद्वयानंद स्वानंदाला भेटावा अशी प्रगाढ अनुभूती देणारी असे. शिवपुराणात भगवान शिव स्वतःला श्री विष्णूला सांगतात, माझ्या दर्शनाचं फळ जे आहे तेच आपल्याही दर्शनाचं आहे. आपण माझ्या हृदयात वास करता आहात आणि मी आपल्या हृदयात राहतो आहे. आपल्या दोघात भेद नाहीच. अशी अवस्था या गुरुशिष्यात झालेली होती. खरा सोहमबोध ज्याला होतो त्याला अशी प्राप्ती होते. हे एक रहस्य मामांनी या अभंगात सांगितलं आहे. या साधनेत द्रष्टा म्हणजे पाहणारा दृश्य रूपानंच नटलेला असतो. हा चिदविलासाचा सिद्धांत आहे. कोणी एक अकृत्रिम भक्तीचे हे वर्म योगज्ञानादि विश्राम भूमिका आहे. असं उच्च दर्जाचं प्रेम भगवंताला सर्वस्व समर्पणानंच प्राप्त होतं. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत भगवंत मुखानं सांगतात, पै अर्जुना माझे ठाई आपण पे विण सौरसू नाही. मी उपचारे कवणाही नाकळे गा. आपणच मी होऊन जाणे ही अवस्था सोहमबोधानं प्राप्त होते. ही गुरवी भक्ती अनन्य भक्ती होय. असा फक्त सदोदित शुद्ध शांत निराकार परमानंद अशा शिवरूपाला प्राप्त होतो.
सिद्ध सिद्धांत पद्धती 6वा उपदेश. त्याला संसार प्रपंचातील वैभवाचं यत्किंचितही आकर्षण उरत नाही, कारण मोक्षश्रीनं त्याला आपणहून वरलेलं असतं. ही मामांची शुद्धतम शुद्धतर अवस्था ओळखून जाणून स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना अमलानंद ही मुद्रा दिली आणि आशीर्वाद दिला. या अभंगात प्रथमच अमलानंद या मुद्रेचा उल्लेख आलेला आहे. हे होतं अभंग क्रमांक 96, त्याचं विवरण. यानंतरच्या भागात आपण अभंग क्रमांक 97चं विवरण ऐकूया. जय स्वामी प्रज्ञावंत ज्ञानदृष्टी भक्ता देत. ऐशा संता नमस्कारू कृपा ठेवा स्वामी वरू. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.